शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मिल परिसरात 701 जोडप्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती केली। याचवेळी 701 जोडप्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देखील भेट देण्यात आली आहे। मिल परिसरातील द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, सध्या आपण दृश्य पाहतोय 701 जोडप्यांनी आता ही महाआरती केल्याचं बघायला मिळत आहे। निश्चितच गौरी, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून धुळे शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। धुळे शहरात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। विविध प्रतिष्ठानं असतील, मंडळ असतील, त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। त्याच प्रकारचा हा कार्यक्रम धुळे शहरातल्या मिल परिसरात आयोजित करण्यात आलेला होता। द्वारकाधीश प्रतिष्ठान यांच्याकडून या ठिकाणी 701 जोडप्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली। तसेच यावेळी अभिषेक देखील पार पडला। या कार्यक्रमाला माजी खासदार सुभाष भामरे असतील, आमदार अनुप अग्रवाल असतील, त्यांची देखील उपस्थिती होती आणि या मान्यवरांच्या हस्ते या 701 जोडप्यांना शिवरायांची प्रतिमा जी आहे, शिवरायांची मूर्ती भेट देण्यात आलेली आहे। जेणेकरून अशाच प्रकारची आरती असेल, अभिषेक असतील, ते या जोडप्यांना घरोघरी करता यावेत, या उद्देशाने ही महाआरती करण्यात आलेली आहे। आणि मोठ्या स्वरूपात हा जो कार्यक्रम मिल परिसरातील द्वारकाधीश प्रतिष्ठानकडून आयोजित करण्यात आलेला होता। याच प्रकारचे अनेक कार्यक्रम धुळे शहरात आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याच्यात व्याख्यानं असतील, शिवजयंतीच्या निमित्ताने ढोल ताशा पथकांची देखील लगबग जी आहे ती सुरू आहे। आणि हा द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेला हा धुळे शहरातला हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होता। 701 जोडप्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवरायांची महाआरती देखील करण्यात आलेली आहे। गौरी, हो, नक्कीच भूषण, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.